नेहा भाग 19. नेहा डायरीचा दुसरा पान न उघडता आधी विचार करू लागली. आईला किती गैरसमज झाला कमलेश काकांबद्दल. संध्याकाळ व्हायला आली. तिघींच्या मनात टीम अजूनपर्यंत आली नाही म्हणून काळजी वाटू लागली. त्या खोलीतून बाहेर येऊन त्यांची वाट बघू लागल्या. डोंगरावर धुक्याचे आवरण पसरलेले होते. त्या ठिकाणची शांतता जणू आपल्या आतल्या आवाज ऐकण्यासाठी आमंत्रण देत होते. जवळच अरण्यातून वाहणारे लहान मोठे झरे, गुहेतून येणारा थंडगार वारा निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची अनुमती देत होता. आणि अशा टीम न दिसल्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके जोरजोरात धावू लागले. दारातून टीसभरही न हलता त्या येणाऱ्या वाटेकडे बघत राहिल्या. नेहा जोरात ओरडली, आले ते बघा, येत आहेत. लगेच बसमध्ये बसून परत गेस्ट हाऊसला सर्व निघाले. संध्याकाळी गंगेची आरतीचे दृश्य अजूनही दिव्याच्या उजेडात गंगामाईची शोभा अनेक पटीने वाढली होती. बस गेस्ट हाऊसला येऊन पोहोचली. रजत सर म्हणाले, चला उतरा, झोपले वाटतं सगळं. सगळी टीम जंगल ट्रॅकिंग आणि उंच खोल भागात चालून चालून खूपच थकून गेले होते. रजत सर परत म्हणाले, उद्या तुम्हाला आराम करायला बराच वेळ मिळेल. दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली तरी जास्त काही झोपायला मिळणार नाही हे विद्यार्थ्यांना माहिती होते. पहाटे उठून योगा करणे, व्यायाम करणे नियमित करावे लागायचे. आणि यात तर नेहा एकदम काटेकोरपणे नियम पाडायची. फक्त झोपेतून उठल्यावर परत 5 मिनिट झोपणे तिला खूप आवडायचे. दुसऱ्या मुलींचे ब्रश होईपर्यंत ती परत झोपायची. मुलींना तिचे असे लहान मुलीसारखे वागणे खूप आवडायचे. ती दिसायला नव्हे तर प्रत्येक कामात इतकी हुशार होती. सकाळी लाडात ती रोज 5 मिनिटांनंतर उठते म्हणायची. यावर सर्व मुली तिच्याकडे बघून गालात हसायच्या. टिया, आम्हाला आधी वाटायचे सुंदर मुली बघायच्या कामाच्या असतात, पण तू इथे येऊन आमचे मन बदलले. आम्हाला आता कळून चुकलं की सुंदर मुलगी सुद्धा खूप हुशार आणि कामात योग्य असतात. नेहा, सुंदर असले म्हणजे काय डोक्यावर शिंग असतात काय? ज्यांना जिद्द आहे ते मनपूर्वक कामे करतात, मग ते कोणीही असो. आज आपण इथले जुने गाव बघायला जाणार आहोत. उद्या परत ट्रेकिंग आहे आणि सर्व योगा करायला बाहेर बसणार होते. पण खूप थंडगार वारा अगदीच अंगावर झोंबायला लागला आणि म्हणून सगळे हॉलमध्ये योगा व्यायाम करण्यात आले. अर्ध्या तासानंतर मस्तपैकी वाफळलेला चहा प्यायला मिळाला. सुरभी, मैत्रिणींनो, आता आपल्याला तयार व्हायला हवे. श्वेता, हो चला चला, नाहीतर आपण गप्पा करत बसणार. सर आणि बॉईज तयार होतील लवकर. नेहा, आज कुठली मिसिंग बातमी मिळाली काय? दुर्गा, होत्या ग, पण त्या अपघाताच्या होत्या म्हणून सरांनी आपल्याला त्या करायच्या नाहीत असे सांगितले. मोबाईल फोन व्हायब्रेट होऊ लागला. टिया, कुणाचा फोन वाजतोय? श्वेता, मला वाटतं हा नेहाचा फोन असेल. ती कॅमेऱ्याने तिकडे फोटो घेते आहे. अच्छा, ती निसर्गाचे फोटो घेत आहे. तिच्या बॉयफ्रेंडचा फोन आहे. स्वप्नील नाव डिस्प्ले होत आहे. सुरभी, हॅलो गर्ल्स, फॅमिली मेंबरला फोन करायचा असेल तर आताच करून घ्या. नेहा, हो, मला आईशी बोलायचे आहे. त्यांना हसायला येत होतं, पण तोंडावर बोट ठेवून एकमेकींकडे बघून मस्करी करू लागल्या. खरं म्हणजे त्यांना नेहाला सांगायचं होतं की कुणाचा तरी फोन येतोय तुला. श्वेता, नेहा, तो मुलगा तुला सोडायला आलेला कोण होता? माझी ओळख करून देशील? तो तुला घ्यायला येणारच ना स्टेशनवर? हो, का नाही, नक्की करून देणार. श्वेता, तो इतका हँडसम मुलगा माझ्यासोबत बोलेल काय? नेहा, ते मला काय सांगता येणार नाही. नेहा तिचा फोन बघू लागली. स्वप्नीलचे मिस कॉल दिसले. नेहाने स्वप्नीलला रिटर्न कॉल केला. फोन रिसीव्ह करून समोरून स्वप्नील बोलू लागला. हॅलो नेहा, काय सुरू आहे तिकडे? कशी आहेस तू? मी खूप छान आहे, खूप खुश आहे, खूप एन्जॉय करते आहे. ट्रॅकिंग पण सुरू आहे. आज आम्ही असेच शहर दर्शन करणार. मी काही फोटो घेतल्या, त्या पाठवते. स्वप्नील, नेहा, तू दिलेल्या प्रेझेंटेशनवर कंपनीला काही महत्त्वाची माहिती हवी होती, तर तुला जमत असेल तर सांग. तसे मी मीटिंग अरेंज करून देतो. आणि तू जर बाहेर जात असशील तर मी करतो अटेंड.
फक्त अर्ध्या तासाची मीटिंग संपवायची आहे. महत्त्वाचे मुद्दे मी काढलेले बघून घे, तुला पटतात काय मी व्हॉट्सअपवर पाठवतो. लवकर सांग नेहा. नेहा: मी आज फ्री आहे, होते जॉईन मी, बस मला 10 मिनिट दे, मी सरांना सांगून येते. नेहाने हॉलमध्ये लॅपटॉप नोटबुक घेऊन गेली. रजत सरांना मीटिंगबद्दल सांगितले. सर म्हणाले, अगं आरामात कर मीटिंग, तसंही बराच वेळ लागतो आपल्याला निघायला. टिया: म्हणजे अर्धा तास गप्पा करू शकतो आपण. श्वेता, तुला माहीत आहे ना तो मुलगा तिचा बॉयफ्रेंड आहे. असे बोलणे ठीक आहे का गं? श्वेता: सॉरी बॉस, कान पकडून, मी गंमत करत होते. अर्ध्या तासात मुलींची काहीच तयारी झाली नाही. नेहाची मीटिंग संपून ती आलीसुद्धा. अरे, तुम्ही अजून तयार नाही झालात? श्वेता: मी तयार आहे. नेहा, तुला मगाची मी तुझ्या मित्राबद्दल बोलले ना, तुला वाईट वाटलं काय गं? अगं, मला असं काहीही बोलल्याशिवाय करमत नाही. प्लीज तू नाराज होऊ नकोस. नाही गं, मला माहीत आहे, मी कशाला वाईट वाटून घेऊ, चिल मार यार. रजत सर: चला मुलींनो, निघायची वेळ झाली, लंच बाहेर करूया आणि तिकडून शहर बघणे आणि ट्रेकिंग दोन्ही सोबत होणार. 10 मिनिटात सर्व बसमध्ये बसा. मुलं तर आधीच येऊन बसले होते. आज मुलींमुळे उशीर झाला. बरोबर 10 मिनिटानंतर बस निघाली. आधी एका हॉटेलवर जाऊन लंच केला, नंतर ते पहाडावर ट्रेकिंगला गेले. जास्त कठीण असे ट्रेकिंग नव्हते, नवीन मुलांकरिता ट्रेकिंग होती आज. नेहाच्या चेहऱ्यावर खुशी दिसत नव्हती. तिचा कोमेजलेला चेहरा बघून दुर्गा म्हणाली, काय झाले नेहा, आईची आठवण आली काय? असा चेहरा का बरं कोमेजला तुझा? नाही ग, एकही ओळखीतली जागा दिसत नाही मला, म्हणून चेहऱ्यावर नाराजी आली आहे. तिने जवळील डायरी काढून त्यात असलेले फोटो तिला दाखवले. असं काही दिसले काय तुला? बघ तर. नाही ग, पण यापुढे आपण लक्ष ठेवू. टिया: माझ्या मनात आले, तुझे बाबा साधू संत यांच्या संगतीत असतील तर आपण तिकडे बघूया का? हो, पण त्यांची जर स्मरणशक्ती गेली असेल तर ते आम्हाला ओळखणार नाहीत. पण बाबा आहेत आणि आम्हाला ओळखणार नाही असं कधी होणार नाही ग. काका इथेच येऊन गेले, तसे वर्णन केले आहे त्यांनी डायरीत. इतक्या वर्षात नवीन डेव्हलपमेंट खूप झालंय शहराचं. डोंगरावर चढाई केल्यावर दुर्बीणने परिसर बघताना काही ओळखीचे दृश्य दिसले. अगं नेहा, तू सुद्धा तेच बघते आहेस ना? अगदी फोटोत हेच दृश्य टिपलेले दिसते. तिथे जायचं का? इथे काका गेलेले होते, काही नाही तिथे. माझ्यासाठी खूप सोपं करून ठेवलं त्यांनी डायरीत लिहून. स्वप्नीलचा परत कॉल येऊ लागला. हॅलो स्वप्नील, बोल, काय सुरू आहे ऑफिसला? तेच सांगायचे होते तुला. बरं, वेळेवर तुझी मदत झाली, मॅनेजर पण खूप खुश झाले. माझा कॉलकडे दुर्लक्ष करीत जाऊ नको. ते तुझे प्रेझेंटेशन होते ना, त्यामुळे तू खूप छानरित्या हाताळलेस. तू ऑफिसला नसल्यात खाली खाली ऑफिस वाटतं. तुझे मिशन लवकर पूर्ण हो अशीच प्रार्थना करतोय मी. बापरे बापरे, किती बोलतोस. तुझा फोन रिसीव्ह करते रे मी, पण प्रत्येक वेळेस नाही घेता येणार. फक्त सकाळचे आणि रात्रीचे फोन घेऊ शकते. आता आम्ही डोंगरावर चढलो, पण इथे थोडी सपाट जमीन दिसली तर बसलो इथे. खूप मजेत आहे इकडे. आणि माझ्या आईला सुद्धा सांग. नारायण कसा आहे? रागवतो काय माझ्यावर? मी लवकरच येणार, सांग त्याला. बरं, आता आम्हाला निघायला हवं. बोलते नंतर रात्री. ओके, मी वाट बघतोय, नक्की कर फोन. दुर्गा: मी रजत सरांना सांगते आम्ही मंदिरातून येतोय. आणि ती सरांची परमिशन घ्यायला गेली, परंतु सर आणि काही ट्रेनर सोबत यायला तयार झाले. या 6 मुली आणि सर, 3 मुलं मिळून मंदिर दर्शनात गेले. तिथे पण संधी मिळाली. तिथे नेहाच्या वडिलांची फोटो दाखवून चौकशी करू लागल्या, पण त्यांना ओळखेल असं कोणीही सापडलं नाही. मंदिरात खूप म्हातारे साधू बसलेले होते. त्यांनासुद्धा विचारले, पण ते नेहाकडे बघून बोलले, मुली, तुझ्या हाताने पुण्यकर्म होणार आहे. तुझ्या डोळ्यात एक ओढ दिसते. तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार. मला कल्पना नाही काय शोधतेस तू, पण तुला नक्की मिळेल. हो गुरुवर, मला माहीत आहे, मला हवं ते मिळेल. आणि सर्व मुलींनी नमस्कार केला आणि त्या पुढे जाऊ लागल्या. तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
नेहा भाग 19. नेहा डायरीचा दुसरा पान न उघडता आधी विचार करू लागली. आईला किती गैरसमज झाला कमलेश काकांबद्दल. संध्याकाळ व्हायला आली. तिघींच्या मनात टीम अजूनपर्यंत आली नाही म्हणून काळजी वाटू लागली. त्या खोलीतून बाहेर येऊन त्यांची वाट बघू लागल्या. डोंगरावर धुक्याचे आवरण पसरलेले होते. त्या ठिकाणची शांतता जणू आपल्या आतला आवाज ऐकण्यासाठी आमंत्रण देत होती.